नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, उद्या वार आहे शनिवार आणि दिनांक आहे 30 मार्च आणि या दिवशी आलेली आहे रंगपंचमी. तर पहा, रंगपंचमी हा दिवस जो आहे तर तो अतिशय महत्त्वाचा दिवस मानला जातो. कारण या दिवशी भगवान जे कृष्ण आहेत त्यांनी राधा राणीला रंग लावला होता आणि त्या दिवसापासून रंगपंचमी हा सण साजरा केला जातो. तर पहा, या रंगपंचमी तिथीला आपल्याला काही उपाय देखील करायचे आहेत. तर आपल्याला भगवान श्री हरी विष्णूंची सेवा उपासना करायची आहे. त्याचबरोबर माता लक्ष्मीची देखील पूजा अर्चा करायची आहे. या दिवशी भगवान विष्णूंना आवडणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्यांना अर्पण करायच्या आहेत आणि उद्या आपल्याला देवांना कलर देखील लावायचे आहेत. तर उद्या पहा, आपल्याला अत्यंत प्रभावशाली उपाय करायचा आहे. पिंपळाच्या झाडाला आपल्याला अशी ही एक वस्तू अर्पण करायची आहे. ही वस्तू जर आपण पिंपळाच्या झाडाला उद्याच्या दिवशी अर्पण केली तर आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल. त्याचबरोबर आपल्या घराला जर प्रखर पितृदोष लागलेला असेल तो दूर होऊन जाईल आणि आपल्या घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होईल. आपल्या जीवनातील जे कष्ट अडचणी आहेत तर त्या दूर होऊन जातील आणि दारिद्र्य देखील नष्ट होईल. त्यामुळे आपल्याला हा उपाय उद्या करायचा आहे. हा उपाय कसा करायचा आहे याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, हा जो उपाय आहे तर तो आपल्याला दिवसभरामध्ये कधीही केला तरी चालेल. आणि दुपारची जी वेळ आहे पहा, 12 ते 12:30 ही जी वेळ आहे, ह्या दुपारच्या वेळेमध्ये फक्त आपल्याला हा उपाय करायचा नाही. तर सकाळी किंवा मग 4च्या नंतर तुम्ही हा उपाय केला तरी चालेल. तर बघा, हा उपाय आपल्याला का करायचा आहे? हा उपाय आपल्याला लक्ष्मी प्राप्त होण्यासाठी, आपल्या घरातील आर्थिक समस्या दूर होण्यासाठी, दारिद्र्य आणि गरिबी नष्ट करण्यासाठी, आपल्या कुटुंबाची प्रगती होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर पहा, जर आपल्या घराला पितृदोष लागलेला असेल तर आपल्या जीवनामध्ये भरपूर सारे अडचणी येतात, संकट येतात. आपल्या घरामध्ये मोठी मुलं असतील तर त्यांचे लग्न जमत नाही किंवा मुलं लग्न झालेले आहेत, संतान प्राप्त होत नाही. अशा बऱ्याच समस्या आपल्याला जाणवतात. आपण जे काही यश संपादन करण्यासाठी कष्ट करतो, मेहनत करतो, त्यामध्ये आपल्याला यश प्राप्त होत नाही. घरामध्ये सारखं दारिद्र्य आणि गरिबी येते आणि घरामध्ये जे काही अडचणी आहे, संकट आहे, ह्यात जास्त वाढल्या जातात आणि सतत भांडणं आणि मतभेद आपल्या घरामध्ये होत असतात. घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नाही. घरामध्ये लक्ष्मी आली की कोणत्या ना कोणत्या मार्गाने बाहेर निघून जाते. यामुळेच उद्या रंगपंचमी आहे तर या दिवशी आपल्याला हा अत्यंत प्रभावशाली उपाय हा करायचा आहे. त्याचबरोबर उद्या शनिवार देखील आहे. यामुळे आपल्या जीवनातील सर्व दुःख, दारिद्र्य नष्ट होईल आणि आपल्या घराची, मुलांची खूप सारी प्रगती होईल. तर पहा, पिंपळाचं झाड जे आहे ना, अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. आपल्या हिंदू धर्मामध्ये या झाडाचं महत्त्व अतिशय आहे. तर पहा, या झाडाची पूजा ही अमावस्या, पौर्णिमा, त्याचबरोबर शनिवार असेल त्या दिवशी आणि अशा काही विशिष्ट तिथी असतात तर त्या दिवशी केली जाते. पहा, उद्या शनिवार आहे आणि या दिवशी जर या झाडाची पूजा आपण केली आणि त्याचबरोबर रंगपंचमी देखील आहे, मग या दिवशी जर आपण ह्या झाडाची पूजा केली तर आपल्या जीवनामधले जे काही शनी दोष आहेत किंवा मग शनीची साडेसाती आहे यापासून आपल्याला मुक्ती मिळते आणि त्याचबरोबर जीवनातील जे संकट अडचणी आहेत ते सुद्धा दूर होऊन जाते. पिंपळाचं झाड हे ब्रह्मस्थान असून यामुळे सात्विकता वाढते. म्हणूनच या झाडाची पूजा करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं. तर पहा, आपल्याला उपाय हा काय करायचा आहे. आणि 1 तांब्याचा कलश आपल्याला स्वच्छ घराच्या आपल्या घरातलं जे स्वयंपाकघरातलं पिण्याचं पाणी आहे त्यामधून भरून घ्यायचं आहे. यानंतर या पाण्यामध्ये आपल्याला 1 चम्मचभर काळे तीळ टाकायचे आहेत. त्याचबरोबर 1 चम्मचभर आपल्याला कच्चं दूध टाकायचं आहे आणि त्याचबरोबर जर आपल्याकडे थोडंसं गंगाजल असेल तर ते सुद्धा तुम्ही 1 चम्मचभर त्यामध्ये टाकू शकता. आता बघा, चिमूटभर हळद देखील आपल्याला या पाण्यामध्ये टाकायची आहे. लक्ष्मी प्राप्तीसाठी सुद्धा आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि पितृदोष आपला दूर करण्यासाठी आपण यामध्ये काळे तीळ टाकणार आहोत. आता बघा, याचबरोबर आपल्याला 1 कणकेचा दिवा बनवायचा आहे. गव्हाचं पीठ मळायचं आहे. त्यामध्ये मीठ टाकायचं नाही, तेल टाकायचं नाही.
फक्त एक छोटासा दिवा आपल्याला तयार करायचा आहे. तर बघा, एक दिवा आपल्याला तयार करायचा आहे. तो दिवा आपल्याला चौमुखी तयार करायचा आहे, म्हणजे याचे 4 टोक आपल्याला काढायचे आहेत. आणि ह्या दिव्यामध्ये बघा आपल्याला मोहरीचं किंवा मग तिळाचं तेल टाकायचं आहे. जर तुमच्याकडे मोहरीचं किंवा तिळाचं तेल नसेल तर मग तुम्ही काय करायचं, जर तुमच्याकडे तेल नाही तर मग तुम्ही जे तेल तुमच्याकडे आहे ते वापरायचं आहे आणि त्यामध्ये चिमूटभर मोहरी, आपल्याला काळी मोहरी जी आपल्या स्वयंपाकघरात असते ती टाकायची आहे. आणि या मध्ये आपल्याला 2 वातींची मिळून 1 वात करायची आहे. आणि अशा आपल्याला 4 वाती तयार करायच्या आहेत, म्हणजे आपल्याला 4 मुखी हा दिवा तयार करायचा आहे. तर मग अशा 8 वाती आपल्याला घ्यायच्या आहेत आणि 2 वातींची 1 वात करायची आहे आणि अशा 4 वाती करून चौमुखी दिवा आपल्याला तयार करायचा आहे. तर बघा, हे दिवा जो आहे तो घेऊन आणि हे जे पाणी आहे ते घेऊन आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली जायचं आहे. पिंपळाच्या झाडाखाली गेल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिवा प्रज्वलित करण्या अगोदर त्याखाली आपल्याला फुलांच्या पाकळ्याचं किंवा मग तांदळाचं आसन द्यायचं आहे आणि त्यानंतरच हा दिवा तिथे ठेवायचा आहे आणि मग प्रज्वलित करायचा आहे. दिव्याला हळद कुंकू अक्षदा फूल वाहायचं आहे आणि त्यानंतर हे जे पाणी आपण घेऊन गेलेलं आहोत तर ते गोलाकार पद्धतीने त्या झाडाला घालायचं आहे. आणि हे पाणी जेव्हा आपण ह्या झाडांना अर्पण करणार आहोत त्यावेळेस आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. यानंतर आपल्याला या झाडाला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. 11 प्रदक्षिणा घालत असताना देखील आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करतच या प्रदक्षिणा घालायच्या आहेत. प्रदक्षिणा मारून झाल्यानंतर आपल्याला दोन्ही हात जोडून आपल्या पितरांची माफी मागायची आहे. आपल्या पितरांचं स्मरण करायचं आहे. जर तुम्हाला पितृदोष लागलेला असेल, तुमच्या जीवनामध्ये या पितृदोषामुळे जर काही अडचणी येत असतील तर त्या नक्कीच दूर होतील. आणि त्यावेळेस आपल्याला पितरांना नमस्कार करायचा आहे आणि सांगायचं आहे की आमचं काही चुकलं जर असेल तर आम्हाला नक्की माफ करा. तुमच्या कृपेने आमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदू द्या. आमच्या जीवनातील जे अडथळे आहेत, संकट आहेत ते दूर करा. आणि अशी प्रार्थना पितरांना करायची आहे. त्याचबरोबर आपल्याला माता लक्ष्मीला देखील लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे. घरातील पैशाच्या अडचणी दूर होऊ द्या. घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर स्वरूपात राहू द्या आणि माझ्या घरामधले जे काही आर्थिक समस्या आहेत त्या दूर होऊन जाऊ द्या आणि लक्ष्मी माता ही माझ्या घरामध्ये सदैव वास करू दे, अशी प्रार्थना लक्ष्मी मातेला करायची आहे. तर अशा प्रकारे आपल्याला जी प्रार्थना आहे ती करायची आहे आणि त्यानंतर आपल्या घरी यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण हा जो एक उपाय आहे तर तो उद्याच्या दिवशी, रंगपंचमी आहे, शनिवार आहे आणि रंगपंचमी ही भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे, त्यामुळे आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर अशा प्रकारे आपण जर हा उपाय केला तर आपले पित्र आपल्यावरती प्रसन्न होतात. त्याचबरोबर भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद देखील आपल्यावरती राहतो. तर हा एक उपाय आवर्जून करा. चला इथेच करते व्हिडिओचा एंड. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.